इकडे जळगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। जळगाव महानगरपालिकेच्या 75 जागांसाठी 250 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार आहेत आणि इच्छुक उमेदवार आज मुलाखतीसाठी आले होते। मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडत आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आता इच्छुक उमेदवारांची मुलाखती घ्यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की शिवसेना शिंदे गटातर्फे या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची मुलाखती या ठिकाणी घेतल्या जात आहेत। यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील असतील, आमदार किशोरप्पा पाटील असतील, आमदार चंद्रकांत पाटील असतील यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांचा या ठिकाणी मुलाखती घेणं चालू आहे। या अगोदर महापालिकेवरती शिवसेनेची सत्ता होती, मात्र शिवसेनेचेच महापौर बसले होते। मात्र शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर या ठिकाणी शिवसेना शिंदे गट हे पहिल्यांदाच या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत आणि सकाळपासूनच या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेच्या 75 जागांवरती जवळपास 250 इच्छुक उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि इच्छुक उमेदवारांचं या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेणं चालू आहे। अद्याप तरी भाजप आणि शिवसेना यामध्ये युती जरी झाली नसली तरी मात्र सर्व जागांवरती या ठिकाणी उमेदवारी अर्ज इच्छुक उमेदवार हे आपले अर्ज दाखल करत आहेत आणि इच्छुक उमेदवारांचे या ठिकाणी मुलाखती घेणं चालू आहे। आगामी काळात कुठल्या उमेदवाराला उमेदवारी मिळतं हे पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।